नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. पिंपरी चिंचवडमधील विषारी दारू प्रकरणी अटकेत केलेल्या आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवलं. दारू शहरात कुठे कुठे विकली गेली या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू. दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती. पिंपरी चिंचवडमधील मृत्यूंबाबत आयुक्तांशी बोलणं झालं. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. विषारी दारू प्रकरणी कारवाई सुरू असून कठोर कारवाईचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. विषारी दारूमुळे मृत्यूची घटना अतिशय दुर्दैवी. श्रीरंग बारणेंचं विधान. मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून मदत केली जाईल. बारणे यांची माहिती. अवैध धंदे 100% बंद झाले पाहिजे, बारणेंची विनंती. जालन्याच्या अंतरवाली सराठीत शिष्टमंडळ येण्यापूर्वी पोलिसांची लगबग. उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी केली चर्चा. पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात नागपुरात काँग्रेसचं आंदोलन. नवनियुक्त शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांच्या नेतृत्वात आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा. दरवाढ मागे घेण्याची काँग्रेसची मागणी. साताऱ्यात इंधन दरवाढी विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीनं आंदोलन करत मांडला ठिय्या. आंदोलनात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. कोल्हापुरातील गोकुळच्या हलाल सर्टिफिकेट विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. हलाल सर्टिफिकेट देणारी संस्था दहशतवाद्यांना प्रोत्साहित करते, यात गोकुळ सहभागी आहे का? हिंदुत्ववादी संघटनांचा प्रश्न. माझं नाव घेण्या एवढं उदय सामंतांमध्ये धैर्य नाही. सामंतांच्या विधानाशी माझा काहीही संबंध नाही. सामंतांच्या इशाऱ्यानंतर आमदार महेश शिंदेंचं प्रत्युत्तर. पदाधिकारी तयार करण्यात अडथळा, पण ठाण मांडून बसणार, सामंतांचा इशारा. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये TS चाणक्य अकॅडमीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला. सोमनाथ मृत विद्यार्थ्याचं नाव. हत्या की आत्महत्या, पोलिसांकडून तपास सुरू. परभणीत अनेक ATM मध्ये कॅशचा तुटवडा. काही ATM तांत्रिक अडचणीमुळे बंद. कॅश तात्काळ उपलब्ध करून द्यावी, नागरिकांची मागणी. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.